स्वामी महाराज की जय. जिथं शक्ती आणि भक्ती या दोन्ही एकत्रित नांदतात आणि या शक्ती आणि भक्ती एकत्रित नांदत असल्या कारणाने या स्थानाचं असलेलं अनन्यसाधारण महत्त्व. पण थोडीशी पूर्वपीठिका अशी सांगतो की गुरुचरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ मूळ गुरुचरित्रावरनं 4 रूपाने साधारण 100 वर्षापूर्वी या ग्रंथाचं लेखन झालं. हा ग्रंथ लिहिला परमपूज्य दासगणू महाराजांनी आणि त्यांना नरसिंहवाडी इथं ही आज्ञा झाली. ग्रंथाचा लेखनाचा आरंभ हा नरसिंहवाडीमध्ये झाला आणि त्या ग्रंथाची लेखन समाप्ती ही आपल्या मराठवाड्यातल्या नांदेड इथं पूर्ण झाली. त्याच्यानंतर हा ग्रंथ फक्त गोरठा संस्थांपुरताच मर्यादित होता. या ग्रंथाचा प्रचार प्रसार त्यावेळेला काही होऊ शकला नाही किंवा ती स्वामी महाराजांची इच्छाही नव्हती. पण मागच्या 4 वर्षापूर्वी स्वामी महाराजांनी मला एक आज्ञा केली की हा जो ग्रंथ आहे त्याचं पारायण प्रथमतः परभणीमध्ये 1008 स्वरूपाचं पहिलं पारायण झालं आणि त्या पारायणाकरता जे ग्रंथ उपलब्ध केलेले होते त्याच उपलब्ध ग्रंथातलं मागच्या अधिक मासात पुणे, संभाजीनगर आणि हिंगोली या तिन्ही ठिकाणी 108 पद्धतीचे सामुदायिक पारायण केले आणि त्या पारायणाची समाप्ती झाल्यानंतर कारंजाला जिथं नरसिंह सरस्वतींचं जन्मस्थान आहे तिथं जाऊन सेवा त्यांच्या चरणी रुजू करताना स्वामी महाराजांनी अशी आज्ञा दिली की हा जो ग्रंथ आहे की गुरुभक्तीचा दीपक आहे की सुयोग्य गुरुभक्ती आणि गुरुभक्ती करताना अंधश्रद्धेपासून दूर राहणं आणि सुयोग्य रीतीने गुरुभक्ती करणं एवढ्याकरता हा ग्रंथ प्रत्येक घराघरात पोचणं हे आवश्यक आहे. आणि आता उर्वरित आयुष्यामध्ये हे कार्य पार पडावं असं पार पाडण्याकरता त्यांनी आज्ञा दिली आणि त्या आज्ञेला अनुसरून 11 पारायणाची मालिका चालू करण्याचं ठरवलं. त्यातलं पहिलं पारायण 1008चं कात्रज इथं झालं. दुसरं पारायण आपल्या संभाजीनगरला झालं. तिसरं पारायण चिंचवडला झालं. चौथं पारायण परत संभाजीनगरला झालं. म्हणजे आतापर्यंत 2 पारायण पुण्यात, 1 चिंचवडला, 2 संभाजीनगर, 1 श्री क्षेत्र औंढा-नागनाथ, 1 हिंगोली. 8वं पारायण नांदेड क्षेत्री झालं आणि 9वं पारायण मागच्या जानेवारीमध्ये जे संपलं ते गाणगापूर क्षेत्री संपन्न झालं. स्वामी महाराजांनी आज्ञा केली की गाणगापूरला तुळजापूरची तारीख त्यांनी जाहीर करायला लावली. 9वं पारायण तुळजापूर या क्षेत्री आणि 11वं पारायण पंढरपूर या क्षेत्री करण्याची त्यांनी आज्ञा दिली की ज्यायोगे गुरुचरित्र सारामृत हा ग्रंथ तळागाळातल्या प्रत्येकापर्यंत आणि हा प्रत्येक घराघरात पोचावा या हेतूने त्यांनी आज्ञा दिली. त्या आज्ञेला अनुसरून आपण या ग्रंथाचे आता तेलंगणातही पारायण होत आहे. कारण हा ग्रंथ आपण तेलुगू भाषेतही याला आपण रूपांतरित केलेलं आहे. इंग्रजीमध्ये हा ग्रंथ रूपांतरित झालेला आणि काही काळात हिंदीमध्ये सुद्धा या ग्रंथाचं आपण रूपांतर करतोय की केवळ याच कारणाने की सुयोग्य गुरुभक्तीचं ज्ञान मिळावं आणि ज्या ज्ञानातनं समाज हित, अंधश्रद्धा
या बाकी सगळ्या गोष्टी आणि संस्कारक्षम पिढी झाली तर आपोआप वृद्धाश्रमाची सुद्धा आपली गरज राहणार नाही. या वेगवेगळ्या उपक्रमातनं हा उपक्रम आपल्या या तुळजापूर नगरीमध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. 30 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालखंडामध्ये 1008च्या वर वाचक या पारायणाला बसतील. त्याच्यानंतर सहस्त्रचंडी याग, त्याच्यात 7 दिवसामध्ये मिळून 1000 सत्यांबा पूजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या कार्यक्रमात आपण केलेलं आहे की ज्याच्यामध्ये मराठवाड्याच्या बाहेरचे हे वाचक प्रामुख्याने येतील आणि त्याच जोडीने आपलं तुळजापूर, धाराशिव, लातूर, सोलापूर याही भागातले वाचक यातून येतील. आणि या सगळ्या कार्यक्रमातलं एक वेगळेपण जे आहे की जिथं हजारोनी गुरुपीठातले लोक पण सगळी एकत्रितरित्या येऊन या गुरु तत्वप्रदीप या परिवारामध्ये खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीचा हा कार्यक्रम होतो. कारण गुरुचरित्रांतर्गत जी मूळ शिकवण आहे ती गुरुकडे बघताना त्याला व्यक्तिरूपात न बघता त्याला तत्वरूपात बघायला पाहिजे. कारण व्यक्ती ही कालखंडाने बदलत राहते पण तत्व जे असतं मूळ तत्व हे कायम असतं आणि आपलं जे काही कार्य करतं, आपली जी काही समस्या सोडवतं ते हे तत्व सोडवतं तर ती व्यक्ती सोडत नाही. आणि म्हणून नाव रूप ही जरी भिन्नता असली तरी सगळे गुरु आपल्याकरता तत्वरूपाने समान ही गुरुचरित्रातली मुख्यत्वे शिकवण आपल्याला या मार्गातनं आपण देतो की ज्याच्यामध्ये कथामृताचा भाग असतो. तसंच आताच्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या काही अनिष्ट रूढी परंपरा आहेत, नंतर ज्या काही गोष्टी आजच्या काळानुरूप सुसंगत आपल्याला काही योग्य बदल करून काही करावं लागतं. जसं उदाहरणार्थ पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी देवपूजा ही बंदच झालेली होती. पण जसे हे कार्यक्रम पुण्यामध्ये झाले आणि या पारायणातनं जे उद्बोधन लोकांना मिळालं त्यातनं आता किमान असं झालंय की रोज घरातल्या सगळ्या देवाची नाही पण जो वार असेल त्या देवाचा किमान त्या देवाची तरी पूजा ही चालू झाली. म्हणजे संस्कार हे लोप पावत नाहीत आणि संस्कार हे लोप पावू द्यायचे नाही. या आगळ्या वेगळ्या हेतूने हा कार्यक्रम इथं अंबाबाईच्या द्वारे करण्याचं योजलेलं आहे. या प्रयोजनाकरता आज तुम्हाला आग्रहाने बोलवलं. आपल्याला काही विचारायचं असतं विचारू. आज कार्यक्रम जे होणार त्याची रूपरेषा कशी असणार? कार्यक्रमाची रूपरेषा ही सकाळी 6 पासून कार्यक्रमाला सुरुवात होते की ज्याच्यामध्ये सकाळी आधी मंगल प्रभात होईल. त्याच्यानंतर दत्तदुर्गा यांना अभिषेक केला जाईल. त्याच्यानंतर सत्याम्बा पूजन असेल. त्याच्यानंतर नित्यपाठ होतो. नित्यपाठ झाल्यानंतर गुरुचरित्र सारामृत होईल. नंतर दुपारच्या वेळेला माध्यान्ह आरती होईल. पारायणाला जेवढेही वाचक असतील त्यांना सगळ्यांना ग्रंथ हा प्रसाद रूपाने दिला जातो की 7 दिवसानंतर तो ग्रंथ प्रत्येक वाचकाने आपल्या घरी घेऊन जायचा असतो. आणि दुपारी भोजन आणि भोजनामध्ये कार्यस्थळी आणि महाद्वारी असं अन्नदान होईल. आणि दुपारी 3 वाजता कथामृत होईल. 3 ते 6 कथामृतानंतर या कार्यक्रमात आपण संस्कृती संवर्धनाच्या हेतूने जो पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागामध्ये आश्विन महिन्यामध्ये विशेषतः महिला हुंडला म्हणून जो प्रकार असतो तो करतात तर तो योगायोगाने अश्विन महिना इथे म्हणून तो उपक्रम होईल. त्याच्यानंतर रात्री जागरण गोंधळ होईल. या पद्धतीची रूपरेषा असेल. त्याच्यामध्ये 31 तारखेपासून पंचकुंडात्मक सहस्त्रचंडी यागाला सुरुवात.
आतापर्यंतचे जे सगळे कार्यक्रम झाले ते सगळे कार्यक्रम पारायणाला जे वाचक बसतात त्या वाचकांना आम्ही पहिल्या दिवसापासूनच किंवा जशी पारायणं चालू झाली तसं दत्तस्वरूप वाचक मानून हे कार्य करतो. तर त्या अनुषंगाने यावेळेला स्वामी महाराज आणि अंबाबाईची आज्ञा विशेष आज्ञा अशी किंवा तुम्ही किमान काही घरी जाऊन तुम्ही काही गावात जाऊन तुम्ही जोगवा मागा, कोरडी परडी घेऊन जा आणि इथं आल्यावर माझ्या महाद्वारी त्याची ओली परडी तुम्ही घाला. त्या अनुषंगाने ही जोगवा यात्रा ऑगस्ट महिन्यामध्ये करायचं नक्की केलं. त्याचा मार्ग काय आहे? मार्ग तालुका त्याचा मार्ग साधारण ही जोगवा यात्रा जवळपास 1 महिन्याची की ज्याच्यामध्ये ज्या ज्या गावात पारायणं झाली त्या गावातनं जसं इथनं निघाल्यावर आपण लातूरला पहिला मुक्काम करतो. लातूर झाल्यानंतर पुढं नांदेडला आपला 3 दिवस मुक्काम राहणार. की गावात सगळ्यांचा आग्रह किंवा आमच्या बाजूला जोगवा यात्रा येऊ द्या आणि जोगवा यात्रेमध्ये आपल्यासोबत अंबाबाईची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती ही राहील आणि ज्या जागेवर आपण जाऊ तिथे गेल्यानंतर त्यांचं पूजन होईल. समोर परडी मांडल्या जाईल आणि जोगवा म्हणणं, पद म्हणणं आणि ज्याला जी इच्छा असेल ते त्या परडीत अर्पण करेल आणि नंतर आरती होईल आणि मग तिथला जोगव्याचा कार्यक्रम संपून पुन्हा गावात त्या दुसरीकडे अजून कुठं ठरलं असेल असं तिथं जाऊन तो जोगवा या पद्धतीने मागितला जाईल की ज्याच्यामध्ये आपण नांदेड आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, आपला मराठवाडा पूर्ण आहे. मराठवाड्याच्या जोडीने नाशिक आहे, अहिल्यानगर आहे, पुणे आहे, चिंचवड आहे, नंतर सोलापूर आहे. एवढ्या भागातनं ही जोगवा यात्रा आपण संपन्न करणार. ही पूर्ण जोगवा यात्रेची तारीखवार मार्ग तारीख. या सोहळ्यात किती लोक सहभागी होणार? काय नियोजन काय? जोगवा यात्रेमध्ये नाही नाही या सोहळ्यामध्ये किती लोक सहभागी महानुष्ठान. होतील? कार्यक्रम या कार्यक्रमाला प्राथमिक अंदाज माझा असा आहे की साधारण सेवेकरी 300 राहतील. नंतर 1000 वाचक बाहेरचे राहतील आणि माझा प्रयत्न हा आहे की तुळजापूर क्षेत्रातनं कमीत कमी 300-400च्या वर वाचक कसे मिळतील त्या प्रयत्नात मी आहे. ठिकाण ठरलं का? ठिकाण कार्यक्रमाचं ठिकाण. आपलं जे ठिकाण आहे मी ठिकाण तुम्हाला वाचून सांगतो कारण कुलकर्णी काकांमुळं तो योग आला ठिकाणाचा. अजून ते राम रेसिडेन्सी मलबा कदम डेव्हलपर इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या मागे पाठीमागे धाराशिव ही जी मागची जी जागा आहे त्या जागेमध्ये कुलकर्णी सरांमुळं तो योगाला त्यांच्यापर्यंत पोचणं आणि त्यांनी होकार दिला.